तर जात प्रमाणपत्राप्रकरणी नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाने आज दिलासा दिला। नवनीत राणांचा जात प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टाने आज शिक्कामोर्तब केलेला आहे। मुंबई हायकोर्टाने राणांचं जे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता, मात्र सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय बदलला आणि त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलेलं आहे। त्यामुळे आता नवनीत राणांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्या अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार आहेत। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचं जजमेंट सेट असाइड केलंय आणि नवनीत राणांचा अपील अलाव केलाय आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जात पडताळणी कमिटीने जो निर्णय दिला होता राणांबाबत तो बरोबर होता। तर त्यामुळे दोन्ही जजेसनी सहमती दाखवली आहे। आता ते फॉर्म भरू शकतात आणि त्यांची कास्ट सर्टिफिकेट हे आता व्हॅलिड आहे असं कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं होतं की ते चुकीचं आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, आम्हाला हायकोर्टाचा निर्णय मान्य नाहीये आणि नवनीत राणांचं सर्टिफिकेट हे बरोबर आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जिन्होंने मेरे जन्म के ऊपर प्रश्न चिन्ह लगाए, आज उनको सुप्रीम कोर्ट के माध्यम से बहुत बड़ा उत्तर मिला कि एक सैनिक की बेटी को और एक महिला को कितना परेशान करना, कितना आलोचना करना, कितना उसकी इंसल्ट करना। आज सुप्रीम कोर्ट के माध्यम से मैं सभी जनता का जिन्होंने मेरे पे विश्वास किया 2019 से लेकर आज तक, उनका दिल से बहुत बहुत धन्यवाद करती हूँ और सुप्रीम कोर्ट का भी दिल से आभार करती हूँ। जीत ये सच्चाई की होती है और छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों पे चलने वालों की जीत हुई है। बहुत बहुत धन्यवाद। तर नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राणांचा अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता। राणांनी आपण अनुसूचित जातीत असल्याचा दावा करून ही निवडणूक लढवली। जातीचं प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये फेरफार आढळली। हायकोर्टानं 8 जून 2021 रोजी प्रमाणपत्र रद्द करून त्यांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला। हायकोर्टाच्या निकालामुळे नवनीत राणांची खासदारकी धोक्यात आली होती। 22 जून 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली। 4 एप्रिल 2024 ला सुप्रीम कोर्टानं राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं।